नमस्कार मित्रांनो, मी साहिल जाधव स्वागत करतो तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, भात जोडून झालेला आणि आपण सरला केलेला, तर तोच सरला आज आपण म्हणजे त्याच्यातलं गवत आपण सुक्कसं टाकणार आहोत आज आणि मग आपण वाड्यात भरणार आहोत। तर चला बघूया। हा पावसाळ्याचं पाणी झाला कितीला का वाळला आहे? तर भात आपला ओला आहे दव आणि हे पण अगोदर पायाकडे पावसातनं भिजलेला अगोदर। तर आजी आपली सरल्यावरती चढलेली आहे। हे जे काय आहे ते सरला आहे आणि गवत विवत घेऊन असं नवीन करतात, त्याला उटी असं म्हणतात, होय ना गे? हा हा अगे व्हिडिओ बघतात मग त्यांना सांगायचं व्हिडिओ बघणाऱ्यांना। तर यावर्षी मित्रांनो सरला आपला छोटा झाला, कारण यावर्षी आपण 2च शेतं केलेली, म्हणून आपला हा सरला एकदम छोटासा वाटतो। तर आजी म्हणते थोडंसं गवत राहिलं का आपण या खळ्यात टाकूया, बाकीचं तिकडे वरती सुकसं टाकायला। मित्रांनो, अशा प्रकारे आहे ना हा सरला म्हणजे सरल्यातील गवत त्या आहे ना पूर्ण विस्कटायला लागतं आणि सुकसं टाकायला लागतं, मग त्याची उटी करतात आणि मग वाड्यामध्ये ठेवतात। तर तसंच आपण करणार आहोत। आपण वाटतं उटी काय रचणार नाही आहोत, डायरेक्ट वाटतं वाड्यात टाकणार आहोत। तर बघूया काय करणार आहोत ते, तोपर्यंत आधी सुकसं टाकूया। हे बघा, असं पूर्ण विस्कटायला लागतं गवत, कारण चांगलं सुकायला पाहिजे म्हणून। तर हेड आपल्या कुटुंबातील हेड आलेली आहे। काय होय नेऊया। तर अक्का म्हणते 5 मिनिटाचं काम आहे असं तिला वाटतं। कुटुंबातील हेड आपल्या कामाला लागलेली आहे। तर बघा अक्का बघा एकदम प्रॉपर स्टाईल। तर अर्धा सरला आपला झाला, अर्धा म्हणजे सरलाच अर्धा होता। तर सोळगावकरीण आजी, सोळगाव हा सोळगाव आपल्याला म्हणजे तुम्हाला माहितीच असेल, बारसूच्या पुढं। तर तिकडचीच आजी आपली। कुठं अगे एवढं लांब खाई जातात नाट्यापर्यंत, बारसूच्या पुढं। तर तिकडं हिचं माहेर आहे। तर ती आजी आलेली आहे आणि अक्का आहे आणि आई पण येईल आणि मी, असे 4 जण आम्ही इथं कामं करणार आहोत, कारण हे सरला आहे ते आपण उन्हात टाकणार आहोत सुकायला। हा अगे कोण घातली तर त्यांना कामं कसली, व्हिडिओ बघत आणि बस हे कामं असतात, कामं करून व्हिडिओ बघतं। तर मित्रांनो, तुम्ही कामं करून व्हिडिओ बघता की असंच व्हिडिओ बघता, हे आपली आजी विचारते। म्हणजे तुम्हाला कामं नाही काय? तर अशा पद्धतीने आपण
सरला हा कमी करतो. कमी म्हणजेच गवत सुकायला टाकतो. बघायला गेलात ना तर एकदम गरम गरम अशी वाफ आहे सरल्यावर. आंबा सरल्यावर मी एकदा जातो वर आणि दाखवतो. तर हा आहे हे बघा पूर्ण. हा हा पाय ठेवलेला इथं. झालं तुझा माझबर येऊ हवा. हा हा चल ये वरी. तर सरला एकदम गरम गरम आहे. कारण आहे ना आपण भात आणताना पाऊस आलेला आणि पूर्ण भात भिजलेलं. तर अजून ऊन नाही म्हणून खाज उठत नाही. एकदा 12 वाजले का मग खाज उठायला सुरुवात. तर थोडीशी विश्रांती घेताना अक्का आणि आजी. अरे तर हे गवत आहे ना आपल्याला उन्हात सुकत ठेवायचं आहे 2-3 दिवस. अरे इकडनं तू वर फेकायचं. कसं वर फेकणार जेवतो म्हणा मग देशी वर इथनं वेळ फेक. इथनं जाऊन दे वर. अरे अरे हा सटक सापू काय नको यायला जाणार ना. इथनं जाईल. तर हे गवत आपल्या वरतीकडे टाकायचं सुकत घालत. कारण कसं आहे माहितीये काय गवत आता भिजलेलं असतं आणि ते आपण बैलांना खायला घालतो. त्याच्यामुळे ते सुकणं गरजेचं आहे. टाक रे. तर मित्रांनो आपण गवत सुकत का घालते तुम्हाला सांगतो. तर जेव्हा आपण भात झोडतो ना तेव्हा काय गोटे त्यात राहिलेले असतात. तर ते आहे ना पहिल्यांदा आपण सरल्यावरचा भात काढून असं हसडतो खाली. मग ते काय गोटे खाली पडतात आणि बहुतेकशा भात कधी भिजलेलं असतं तेव्हा ते सुकावं असं उन्हात चांगलं असं सुकावं आणि आपण ते बैलांना घालतो. त्यामुळे ते ओलं गवत असल्यामुळे बैल जास्त खात नाही. जेव्हा जर सुकलं ना ते मग ते चांगलं खातात. म्हणून आपण हे गवत सुकत घालतो. त्याच्यामुळे आपण ह्याच्या मागे एकच कारण आहे बैलांची काळजी. कारण कसं आपण जेवढं चांगलं खातो तसं त्यांना पण भेटलं पाहिजे म्हणून हे सगळं करावं लागतं. तर गावचे लोक असेल त्यांना खूप जणांना हे माहिती पण असेल. पण ज्यांना माहिती नसेल त्यांना सांगतो की जास्तीत जास्त हे गवत सुकत घालण्याच्या मागचं कारण आहे बैलांची काळजी. कारण की जर हे गवत ओलं असेल ना तर ते लवकरच खराब होण्याची शक्यता आहे. आणि आता जर ते जेवढं ओलं असेल तर उन्हात ते 4-5 दिवसात आरामात सुकून जातं आणि एकदम खाण्यासाठी त्यांना खाण्याच्या लायकीचं बनतं. आणि जेव्हा आपण हे हसडतो असं बघतो तेव्हा त्यातले गोटे पण काय असतात ते पण पडून जातात जे राहिलेले असतात ते. आणि फक्त गवत राहतं त्याच्यात. मग त्या बैलांना खाण्यासाठी सोपं जातं. हे बघा इकडे आपण आहे ना असं गवत हसडलेलं आहे. तिकडे आहे तो आपला सरला आहे आणि अक्का आहे ना तिकडून हसडते गवत. म्हणजे त्याच्यात ज्या गवतात जे काय गोटे असतील ते बघा असे जे काय गोटे असतील ते सगळे खाली पडतात आणि मग आणि गवत मोडतं. म्हणजे आपण आता सरल्यावर कसं एका लेवलने ठेवलेलं आहे ना ते. हा पेंडी बांधलेली असते गवताची. ते अशा हसडल्यावर कसं ते अक्कावले सांगते. हे बघा असं हसडायला लागतं. आणि साईल इकडून आणतोय वरती चौकाशे. तर या डोलग्याला तुमच्याकडे काय म्हणतात ते आम्हाला पण सांगा. आमच्याकडे तर डोलगाच होतात. साईल इकडून आणतोय बघा. थांब. अरे ये बोल काय बोलायचं. सांगतो काय
म्हटलं 5 दिवसाची काय 5 कॉप खाला माझा पान खाता इकडे दाखवू नको का पकडती काही काय लोक पण खातात पण परवा बस आली ती काय लिस्टिप लावल्या ग आणि तिने तर मित्रांनो बघा ह्याच्यात गोटे जे दिसतात ना असे गोटे पडतात हे असे झाडल्यावर हे बघा बहुतेकशे गोटे असे पडलेले हे बघा इकडे आमचा हा सरला अजून आहे थोडासा इकडे झाडलेलं गवत आहे इथं बांधलेलं आहे इकडे हे सगळं पडलेलं गोष्टी आहे बघा तर बघता बघता आपला सरला पण झालेला आहे खाली आणि इकडे पण गवत राहिलेलं आहे कमी आता आपलं एवढंच गवत राहिलं आहे एवढं टाकलं की आपलं झालेलं आहे काम पक्का पण आपली बसलेली आहे बघा अरे जाऊ का इकडं आपण गवत टाकलेलं आहे वरती सगळं कारण इकडं भरपूर ऊन पडतं दिवसभर तर हा पूर्ण दिसतो एरिया तो पूर्ण गावताच आहे इकडे पहिल्यांदा इकडे सगळं गवत टाकलेलं आहे आम्ही सुखत तर हे आहे ह्या पावसाळ्यातील गवत आमच्या शेतातलं बघा एवढं सगळं आहे असा पण आता इकडे उन्हात सुकत घालतोय गवत असं पूर्ण इकडे तिकडे पसरवायचं म्हणजे कसं 3-4 दिवस त्याला ऊन लागलं की कडकडीत ते सुकणार आहे तर मित्रांनो झालेलं आहे आपलं गवत टाकून सगळं आणि सरला पण आपला खायचा आहे आता वरती आपण बघूया भरपूर गवत साठलेलं आहे आता वरती आपल्याला उट्टी बनवायची आहे ना रे उट्टी बनवायची आहे असं तोंडा रुमाली वर बांधून सगळं करायचं आहे आणि त्याची धूळ भय कराय नाकात गेलं सर्दी बिर्दी जाम होते 4 दिवसांनी म्हणजे आधी 4 दिवस ऊन दाखवायचं ना 4 दिवस ऊन दाखवून मग आपल्याला परत उट्टी करायची आहे तर त्या ब्लॉग मध्ये भेटूया आता उटीच्या ब्लॉग मध्ये तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर बरं सबस्क्राईब करा परत भेटू अशा एका गावातल्या नवीन व्हिडिओत बाय बाय